नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आमच्याकडे हिंगोलीवरून आजी आल्या होत्या. आजीला दमाचा खूप त्रास होता, गुडघे खूप दुखायचे, चालताना त्रास व्हायचा आणि हा जो हात होता हा पूर्णपणे वाकलेला होता. त्या ठिकाणी टेनिस एल्बो सारखा त्रास होता आणि वाक अजिबात असा इतक्या डिग्रीमध्ये होता. आज खूप मोकळा झाला आणि दम सुद्धा आजी काय काय त्रास होता तुम्हाला सांगा एकदा. मला दम होती, दमाचा त्रास एकदम बंद झाला. मला गुडघ्याचा वात होता, सांधेवात होता, त्याचा सुद्धा त्रास मला बरा वाटतंय. आणि सूज होती खूप. खूप मला सूज होती, त्याचा सुद्धा मला बरं वाटतंय. मी 7 दिवसामध्ये टणटण झाली. 7 दिवसात मग शरीर असं लय मला ध्येय झालं. डॉक्टर साहेबांना साथ दिली म्हणून फार मला आनंदित मी घराकडे चालले. परभणी जिल्ह्यातली आहे मी. नाव काय तुमचं? नाव सांगा. सकुबाई काळे ज्ञानदेव आडनाव. आणि मुलगा मग वसमतीला राहतय. तिथून माहिती झाली, वसमतीहून मी इथं आले. इथं येऊन डॉक्टर साहेबांनी मला खूप खूप वेळ घेऊन मला असं टणटण माझं शरीर झालंय. आणि मी आता गावाकडे चालले, पुन्हा एका महिन्याला येणार आहे मी. मला दमाचा त्रास होता, मला गुडघ्याचा त्रास होता, मानाचा त्रास होता आणि हात तर फार गेलता, हात वाकत नव्हता. तरी बी मग एवढं डॉक्टर साहेबांना खूप मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन खूप माया होते, कृपामय, धन्यवाद त्याला. तर आजीला खूप त्रास होता आणि आपण म्हणतो आयुर्वेदात खूप परेशान होत्या, जवळपास 5-7 वर्षापासून त्रस्त होत्या. 8 आणि 8 वर्षापासून लय दवाखाने ढूंढले, तरी मला कुठंच काही इलाज गवसनं गेला, सापडणं गेला. बेजार माझा मुलगा होता. मग आता इथून कळाल्यानं माझ्या मुलानं मला इथं आणलं तर मी टणटणीत झाले. धन्यवाद तुम्हाला, देवाची कृपा झाली. कृपा झाली देवाची. तर असे कोणी रुग्ण असतील ते संधिवाताने, आमवात किंवा त्याला गाऊट पण होता, वात रक्तबंध होता, टेनिस एल्बो त्रास होता, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस होता, नंतर दमा पण खूप होता. तर या सगळ्या याच्यावर आमच्या गंगा हॉस्पिटल आपण अत्यंत प्रभावीपणे उपचार करतो आणि अतिशय माफक दरात आणि जास्त वेळ लवकर. आयुर्वेदाला आपण उशीर आराम पडतो, पण आपण प्रॉपर पंचकर्म करतो, शास्त्रोक्त पद्धतीने करतो, तर रिझल्ट खूप लवकर मिळतात आणि अतिशय माफक दरात मिळतात. तरी तुमच्या परिवारामध्ये असे कोणी रुग्ण त्रस्त असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. आयुर्वेदाचं शास्त्रोक्त ज्ञान घराघरात पोहोचलं पाहिजे, त्या हिशोबानं हा व्हिडिओ आम्ही बनवत आहे. तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.